तुम्ही वेव्ह नेचर शो करता का? तर होय, तुमच्यामध्ये सुद्धा वेव्ह नेचर आहे, हे डी ब्रोग्लीनं व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. याचसोबत जर तुम्हाला इलेक्ट्रॉनची परफेक्ट पोझिशन माहिती असेल तर तुम्ही परफेक्टली व्हेलॉसिटी सांगू शकता का? याची माहिती आपल्याला हायझनबर्गने दिलेली आहे. तेच आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट स्टडी करणार आहे. डी ब्रोग्ली आणि हायझनबर्ग यांच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत आणि याच्यावर विचारले जाणारे एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सगळं आपल्याला करायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे त्यामध्ये दोन नेचर होते, पार्टिकल नेचर, वेव्ह नेचर. ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. मग प्रत्येक मॅटर मध्ये दोन नेचर असतात का? म्हणजे जसं की मी एक मॅटर आहे, तुम्ही एक मॅटर आहे. प्रत्येक गोष्ट जी काय करते, स्पेस ऑक्युपाय करते, स्वतःचं मास आहे, ती मॅटर आहे. मग या मॅटर मध्ये म्हणजे हा पेन जो आहे यामध्ये दोन नेचर आहेत का? आता दिसताना तर हा पार्टिकल नेचर मूव्ह होत आहे, दिसत आहे. मग वेव्ह नेचर यामध्ये का नाही दिसत आहे? किंवा वेव्ह नेचर यामध्ये प्रेझेंट आहे तर कशा पद्धतीने आहे? या सगळ्याची माहिती आपल्याला डी ब्रोग्ली यांनी दिलेली आहे. कधी बघा, 1924 मध्ये. यांना काय सांगितलं, मॅटर मध्ये वेव्ह नेचर आहे, पण ते वेव्ह नेचर या पद्धतीने प्रेझेंट आहे की त्यामध्ये वेव्हलेंथ बघण्यासाठी आपल्याला या पद्धतीचे फॉर्म्युले यूज करायला पाहिजे. मग त्यांनी डेरिव्हेशन्स करून काही फॉर्म्युलेज काढलेले आहेत बघा. डी ब्रोग्ली वेव्हलेंथ, याला आपण काय म्हणणार, लॅम्बडा म्हणजे डी ब्रोग्ली वेव्हलेंथ. त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक नेचर मधल्या मॅटर मध्ये हे काय आहे, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ आहे. ती डिपेंड आहे मोमेंटम वरती. आता मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. एच जे आहे ते प्लँक्स कॉन्स्टंट आहे. सो एच अपॉन पी, एच अपॉन एम व्ही, या पद्धतीच्या फॉर्म्युल्यावरून त्यांना काय सांगितलं, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ निघू शकते. मग आता डी ब्रोग्ली वेव्हलेंथ आणि वेव्ह नेचर जे आहे ते आपल्याला नॉर्मली लहान गोष्टींमध्ये दिसतं. म्हणजे जसं की सब एटॉमिक पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन मध्ये इझिली दिसून येतं, प्रोटॉन मध्ये इझिली दिसून येतं, अल्फा पार्टिकल्स मध्ये इझिली दिसून येतं. मग या पार्टिकल्स मध्ये आपल्याला दिसतं, पण आपल्यामध्ये वेव्ह नेचर का नाही दिसत? मग चालताना आपण असं का नाही चालत? मग ते का नाही चालत, तर त्याच्या मागचं रिझन हे आहे की मास जर जास्त असेल किंवा व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर काय होणार आहे, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ कमी होणार आहे, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि जर समजा मास कमी असेल तर वेव्हलेंथ काय होणार, जास्त येणार आहे. मग वेव्हलेंथ जेवढी जास्त असणार तेवढं वेव्ह नेचर त्यामध्ये दिसून येणार. वेव्हलेंथ जेवढी कमी असणार तेवढे त्यामध्ये वेव्ह नेचर दिसून येणार नाही. म्हणून जेवढे पण मास पार्टिकल्स आहेत, ज्याचं मास जास्त आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेव्ह नेचर दिसून येत नाही. त्याच्यामध्ये वेव्ह नेचर प्रेझेंट आहे, पण ती इतक्या कमी प्रमाणात आहे की ती दिसून येत नाही. म्हणून हे दोन फॉर्म्युले मेन आहेत. आता या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग बघा, जर कायनेटिक एनर्जी सोबत आपण याचं रिलेशन बघितलं, आता आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी काय असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. आता बघा, हे हाफ आहे, इथं 2 न जर मल्टिप्लाय केलं आणि मास न दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर हेच इक्वेशन बघा असं भेटेल, 2 mke इज इक्वल टू एम व्ही चा होल स्क्वेअर. कारण एम चा स्क्वेअर व्ही चा स्क्वेअर होणार, 2 इकडे मल्टिप्लाय होणार. मग हे जे स्क्वेअर आहे हे स्क्वेअर रूट जर झालं तर एमव्ही च्या ठिकाणी आपण अंडर रूट 2m के पुट करू शकतो. म्हणजे आपल्याला अजून एक फॉर्म्युला भेटला बघा, एच अपॉन अंडर रूट 2m के कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, सो हा एक फॉर्म्युला भेटला. जर समजा एखादा चार्ज पार्टिकल आहे आणि ऍक्सिलरेटेड पोटेन्शियल मध्ये तो फिरत आहे, म्हणजे व्ही ऍक्सिलरेटेड पोटेन्शियल आहे समजा, त्यामध्ये तो फिरत आहे, तर त्याची कायनेटिक एनर्जी असते क्यू इंटू व्ही. मग जर आपण कायनेटिक एनर्जीच्या ठिकाणी क्यू इंटू व्ही पुट केला तर आपल्याला हाच फॉर्म्युला या पद्धतीने भेटून जाईल, एच अपॉन अंडर रूट 2m क्यू इंटू व्ही. आता या ठिकाणी ही व्ही व्हेलॉसिटी नाही आहे, हे काय आहे, पोटेन्शियल आहे, जे की आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेलं असतं. ओके, सो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही फॉर्म्युले काढू शकता. सो एवढे जे फॉर्म्युले आहेत, हे जे 4 फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत, हे 4 फॉर्म्युले कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हे काय आहे, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ. ओके, त्यानंतर बघा, यामध्ये हे मोमेंटम आहे, हे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. आता एच तर सगळ्यांना माहिती आहे, प्लँक कॉन्स्टंट आहे, काय अडचण नाही. यामध्ये बऱ्याच जणांना काय असतो, क्वेश्चन पडलेला असतो की एम जे आहे, मास जे आहे ते ग्रॅम मध्ये घेऊ की किलोग्रॅम मध्ये. लक्षात ठेवायचं, इथं सगळे एसआय युनिट्स घ्यायचे आहेत. म्हणजे मास जे आहे ते ग्रॅम मध्ये घ्या, सॉरी किलोग्रॅम मध्ये घ्या. व्हेलॉसिटी जे आहे ते मीटर पर सेकंड मध्ये घ्यायची आहे. कायनेटिक एनर्जी जूल मध्ये येऊ शकते. मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये असणार आहे. त्याच पद्धतीने व्होल्टेज जे आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असणार आहे. या पद्धतीने या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. हे 4ही फॉर्म्युले आपल्याला पाठच पाहिजे, हे लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट याच्यावरून म्हणजे हा जो लास्टला फॉर्म्युला दिसत आहे याच्यामध्ये बघा, मास, क्यू आणि एच या व्हॅल्यू तर कॉन्स्टंटच आहेत, कारण एच ची व्हॅल्यू किती आहे, 6.63 इंटू 10⁻34 जूल. मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे किती आहे, 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. बरोबर आहे. मग ती पुट केली समजा आपण, चार्ज पण माहिती आहे 1.6 इंटू 10⁻19. मग हे सगळं पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन करून आपल्याला या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनच्या व्हॅल्यूज पुट केल्या, प्रोटॉनसाठी मास आणि चार्ज पुट केला, अल्फा पार्टिकलचा मास आणि चार्ज पुट केला, त्यावेळी आपल्याला या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. या व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्ट जर पाठ केल्या तर तुम्हाला जेई मेन्स आणि नीटचे जे क्वेश्चन्स आहेत
ते इझी सॉल्व्ह होतील. नाहीतर काय करायला लागेल तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करून तिथं परत कॅल्क्युलेशन करायला लागेल. इझी मेथडसाठी शॉर्ट ट्रिक साठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट हे पार्ट करून ठेवू शकता, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. मेन्सला या टाईपचेच क्वेश्चन येणार आहेत आणि सीईटीला बघा एवढ्यावरतीच क्वेश्चन जास्त आहे. H/P, H/MV, मॅक्सिमम हायेस्ट लेवल जर क्वेश्चन बघितला तर H/√2MV. सो सीईटी वाल्यांनी फक्त हे तीनच फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. 100% क्वेश्चन सॉल्व्ह होणार, आपली गॅरंटी आहे. ठीक आहे. सो बघा नेक्स्ट, जर समजा गॅस मॉलिक्यूल असेल तर गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टेम्परेचरच्या. सो हा पण गोष्ट आपल्याला लक्षात पाहिजे. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर फॉर गॅसेस मॉलिक्यूल. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी आहे तिथं तुम्ही डायरेक्ट टेम्परेचर बघितला तरी पण तुम्हाला आन्सर येऊ शकतं, काय अडचण नाही. मेन्स वाल्यांसाठी हा वाला पार्ट आहे इकडे जो दिलेला आहे मी, आणि सीईटी साठी फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आता इथून पुढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघू. हे वाला जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. डी ब्रोग्ली वेव्हलेंथ जेवढा इझी टॉपिक आहे तेवढाच तो स्कोरिंग पण आहे, कारण आपल्याला त्यावरून फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आणि डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येणार आहे. जसं की या साईडला तुम्ही आता JEE 2026 मध्ये विचारलेला क्वेश्चन बघत असाल, पॉज करा, एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, त्यानंतर मग आपण सोल्युशन बघू. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दोन चार्ज पार्टिकल आहेत M1 आणि M2, जे की 200 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऍक्सिलरेटेड पोटेन्शियल मध्ये आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे त्या दोन मध्ये जी डी ब्रोग्ली वेव्हलेंथ होत आहे किंवा जी वेव्हलेंथ आहे ती किती टाइम्स असणार आहे. या पद्धतीने क्वेश्चन आहे, मी गिवन मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. बघा आता M1 दिलेला आहे, M2 दिलेला आहे, लॅम्बडा M1 x टाइम्स लॅम्बडा M2 सांगितलेला आहे. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. आता बघा सिंपल आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर डी ब्रोग्ली वेव्हलेंथचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय आहे डी ब्रोग्ली वेव्हलेंथचा फॉर्म्युला? बघा आता डी ब्रोग्ली वेव्हलेंथचे तीन चार फॉर्म्युले आहेत. कुठले कुठले? H/P आहे, H/MV आहे, H/√2m आहे. आता यापैकी कुठला युज करायचा? तर आता ऍक्सिलरेटेड पोटेन्शियल आहे, म्हणजे ऍक्सिलरेटेड पोटेन्शियल वाला फॉर्म्युला युज करा, काय अडचण नाही. H/2m के म्हणजे काय होतं, Q इंटू व्ही. सो Q इंटू व्ही, व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल. आता बघा या टर्म्स मध्ये Q आणि V या दोन काय आहेत, कॉन्स्टंट टर्म आहेत, कारण चार्ज पार्टिकल आहे, सेमच सांगितलं आहे. आणि V म्हणजे व्होल्टेज 200 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट जे दिलेलं आहे ते पण सेमच आहे, म्हणजे या दोन पार्टिकल सेम आहेत, डायरेक्ट कॅन्सल होणार. H पण कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट कॅन्सल होणार. सो बघा जर मी ही व्हॅल्यू अशा पद्धतीने लिहिली, M1 डिवायडेड बाय लॅम्बडा M2, तर काय होणार बघा, H ला H कॅन्सल होणार आणि हे उलट होणार. उलट झाल्यामुळे काय होणार बघा, √2 ला 2 कॅन्सल. ठीक आहे. सो M2 आपण M1 खाली येणार. ओके, बस एवढीच व्हॅल्यू आहे. M2 ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, 1 आहे, पुट करा 4 1 √4 4/1. सो √4, 4 ची व्हॅल्यू किती आहे, 2. सो हे आन्सर आलं 2. सो लॅम्बडा M1 इज इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडा M2. कम्पेअर करा, डायरेक्ट तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, इझी क्वेश्चन आहे, इंटिजर टाइप होता, काय अडचण नाही. नोट करून घ्या. ठीक आहे. नोट केला असेल. आता या साईडला तुम्हाला MST CET 2026 चा क्वेश्चन येत आहे. इझी क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये काही दिलेलं नाही आहे. तुम्ही सिंपल क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर जे पण असेल ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे इलेक्ट्रॉनची जर तुम्हाला पोझिशन माहिती असेल तर ऍक्युरेटली तुम्ही त्याची व्हेलॉसिटी सांगू शकता की नाही. यासाठी हायझनबर्गने एक प्रिन्सिपल दिला, ज्याला आपण हायझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल असं म्हणतो. या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग काय होतं, तर हायझनबर्गने सांगितलं की मोमेंटम आणि पोझिशन या दोन्ही गोष्टी आपण एकत्रित ऍक्युरेटली नाही सांगू शकत. जर तुम्ही मोमेंटमला ऍक्युरेसी करायला गेला तर तुमचं पोझिशन बिघडणार आहे. जर तुम्ही पोझिशन ऍक्युरेट करायला गेला तर मोमेंटम चेंज होणार आहे. याची सर्टिनिटी चेंज होत आहे, त्यासाठी याला हायझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल असं म्हणतात. मग हा प्रिन्सिपल काय सांगतो बघा, जर तुम्ही चेंज इन पोझिशन, आता मी डेल्टा एक्स म्हणजे पोझिशन घेत आहे, ठीक आहे, तर आणि चेंज इन मोमेंटम या दोन्ही गोष्टी आपण एक सोबत बॅलन्स नाही करू शकत. या दोन गोष्टीचा मल्टिप्लाय जो आहे तो H/4π या व्हॅल्यू पेक्षा जास्त असणार आहे. हे हायझनबर्गने आपल्याला इक्वेशन दिलं होतं. मग या इक्वेशनच्या अकॉर्डिंगच बघा, जर मी डेल्टा एक्स म्हणजे जी चेंज आहे किंवा जी एरर आहे हा कमी करायचा म्हणला तर हा एरर वाढणार आहे, आणि जर हा एरर कमी करायचा म्हणला तर हा एरर वाढणार आहे. आणि जर व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे P म्हणजेच मोमेंटम आहे, M इंटू व्ही असतं, मास कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू M डेल्टा व्ही असं सुद्धा म्हणू शकताय. डेल्टा P च्या ठिकाणी जर मी ही व्हॅल्यू पुट केली तर बघा आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल, डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू H/4πm. ओके, सो ही दोन जी इक्वेशन आहेत कोणकोणती बघा, हा वाला डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू H/4π आणि H/4πm डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही.
या दोन इक्वेशन वरून आपल्याला क्वेश्चन नेहमी विचारले जातात. एकतर मोमेंटम चेंज विचारला जाईल, व्हेलॉसिटी चेंज विचारला जाईल किंवा पोझिशन चेंज विचारला जाईल. तिन्हीपैकी एक व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते, काढायची आहे. ओके, सिंपल आहे. याच्यानंतर मग याच्यावरती जे क्वेश्चन विचारले जातात ते आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर या साईडला आता तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. पॉज करून एकदा पहा क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. मी इकडे गिवन मध्ये लिहिलेलं आहे. डेल्टा एक्स म्हणजे चेंज इन पोझिशन तुम्हाला सांगितलेलं आहे किती असणार आहे. त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे, एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, पाय ची व्हॅल्यू दिलेली आहे, डेल्टा व्ही तुम्हाला काढायचा आहे मीटर पर सेकंड मध्ये. सिंपल आहे. हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे. डेल्टा व्ही इंटू डेल्टा एक्स इज इक्वल टू एच अपॉन 4 पाय एम. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी आपण इथं ग्रेटर दॅन इक्वल टू घेतलेला आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण इक्वल टू साइन घ्यायचा आहे, तरच आपला आन्सर करेक्ट येणार आहे. ठीक आहे, सो डेल्टा एक्स आपल्याला काढायला, सॉरी डेल्टा व्ही काढायचा आहे. सो डेल्टा व्ही इज इक्वल टू बघा येणार एच अपॉन 4 पाय एम, आणि हे इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होणार म्हणजे डेल्टा एक्स. या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, इथं पुट करू शकता तुम्ही, डायरेक्ट आन्सर येणार आहे. मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. तुमचा आन्सर येणार आहे बघा याचं 1.16 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. ओके, आता कॅल्क्युलेशन काय परत करत बसत नाही, इथे तुम्ही व्हॅल्यूज टाकू शकता, आन्सर काढू शकता, काय अडचण नाहीये. ठीक आहे, सो एवढ्या इझी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये भेटणार आहेत. ओके, हे नोट डाऊन करून घ्या. या साईडला तुम्हाला आता क्वेश्चन दिसत असेल, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. बघा रीड करून स्टेटमेंट काय दिलेले आहे. एक्झॅक्टली आपण काय करू शकत नाही, पोझिशन आणि मोमेंटम जे आहे ते सांगू शकत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कुणाचं होतं, तर हायझनबर्गचं होतं. डायरेक्ट तुम्ही टिक करू शकता, काय अडचण नाही. एवढ्या इझी लेवलचे पण क्वेश्चन इथं भेटणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युलेज पार्ट करायचे आहेत आणि डायरेक्ट त्यावरून क्वेश्चन भेटणार आहे. जेईला पण क्वेश्चन आहेत, नीटला पण क्वेश्चन आहेत आणि एमएसटी सीईटीला पण क्वेश्चन यावरून 100% विचारले जातात. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि हा पॉईंट इम्पॉर्टंट का आहे, कारण या दोघांच्यामुळे म्हणजे कोणामुळे, डी ब्रोग्लीमुळे आणि हायझनबर्गमुळे बोर्सचं जे मॉडेल आहे ते फेल झालेलं आहे. ते मॉडेल फेल कसं झालं, त्यामध्ये काय लिमिटेशन्स होते, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. म्हणजे लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल या लेक्चर मध्ये. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद.